आज खूप दिवसांनी असे कुरकुरीत सुके बोंबील करून खाल्ले। त्याचं काय झालं, डुग्गू आणि त्याचे पप्पा लग्नाला गेले होते, मग ते तिथेच जेवून येणार होते। राहिलो फक्त मी आणि आई। तर आई म्हणाल्या, आज आपण दोघीच आहोत ना, तर वरण भात आणि तव्यावरचे कुरकुरीत सुके बोंबील कर। मी पण ठीक आहे म्हणून कामाला लागले। सर्वात अगोदर हे सुके बोंबील असे हाताने मोडून घेतले, मग ते स्वच्छ धुवून घेतले। स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील मी त्याच पुन्हा जाळीमध्ये व्यवस्थित काढून ठेवले। आता गॅसवर तवा ठेवून हे सुके बोंबील ह्यात टाकले। सर्वात अगोदर हाय फ्लेम गॅसवरती हे 2 मिनिटं मी चांगले भाजून घेतले। मग 2 मिनिटांनंतर गॅस स्लो करून थोडंसं तेल घातलं। हे सुके बोंबील ह्या तेलामध्ये मी चांगले भाजून घेतले, व्यवस्थित लालसर होईपर्यंत हे भाजून घेतले। मग व्यवस्थित भाजल्यानंतर ह्यात मसाला घालायचा आणि गॅस लगेच बंद करून घ्यायचा बरं का, नाहीतर मग बाजूवाले खोकून थकतील। पूर्ण मिक्स करून थोडंसं मीठ घातलं। तवा गरम असेपर्यंत हे सुके बोंबील तव्यातच ठेवायचे। तयार आहेत कुरकुरीत सुके बोंबील। जर जेवणात नुसतं वरण भात असेल ना, तर तोंडी लावण्यासाठी हे कुरकुरीत सुके बोंबील एक नंबर बेत आहे बरं का। चला मग आता अशाच व्हिडिओसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।